श्रोते हो, चंद्रभागेच्या घाटावरून भावनेचा समुद्र पांढऱ्या वेशात वाहतोय. पंढरपूरच्या मातीतून निघते ती हजारो पावलांची भक्तीची गाथा म्हणजे वारी. हातामध्ये भगवी पताका, ओठावर रामकृष्ण हरी आणि हृदयात केवळ एकच ध्यास, विठ्ठल. सावळ्या मूर्तीच्या भेटीसाठी चाल सुरू असते. आठवडे, महिने, अनेक मैल. त्या थकवा नाही, कारण चालतं शरीर नाही, चालतो तो आत्मा. धुळीत लोटांगण घालणारा हा वारकरी माऊलीचं दर्शन म्हणजे त्याचा स्वर्ग आहे. तुकोबा म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. ज्ञानोबा म्हणतात, ज्ञानेश्वरीच्या ओव्यात विठ्ठल साक्षात प्रकटतो. वारी म्हणजे केवळ परंपरा नव्हे, ती शुद्ध तपश्चर्या आहे, भक्तीची, शिस्तीची आणि एकतेची. कधी पाऊस, कधी ऊन, कधी पायात चिखल, पण मनात खदखदत असतं, पाहायला पाहिजे विठू माझा. वारी महाराष्ट्राची नस आहे, वारकरी त्यांचं हृदय आहे. आणि या ओळीतून, या पावलातून विठ्ठल भेटीची ओढ आपल्यालाही जपू दे. आणि म्हणूनच श्रोते हो, आज फक्त वारी या विषयावरती सुंदर असं सुविचार घेऊन आलोय. निश्चित आपल्याला एक ऊर्जा देतील, जगण्याला आशा दाखवतील आणि वारीचं महत्व अधोरेखित करतील. विठोबा आहे म्हणून ही माती पवित्र आहे, आणि ही चाल आहे म्हणून आपली संस्कृती जिवंत आहे. वारी हे चालतं ज्ञान आहे, शब्दांशिवाय शिकवण देणारं. सावळ्या विठोबाच्या भेटीसाठी पाय चालतात, पण हृदय धाव घेतं. वारीत ओळख, धन, प्रतिष्ठा काही लागत नाही, लागतो फक्त हरीचा श्वास. वारकरी विठ्ठलासाठी चालतो, पण तो जगालाही भक्तीनं जोडतो. वारी ही चालणाऱ्या ध्यानाची जागृती अनुभवते. इथं शरीरही जपतं आणि आत्माही. ज्ञानेश्वरांच्या अभंगातून जेवढं शिकता येतं तेवढं ग्रंथ वाचूनही नाही. तुकोबांच्या गाथा पाठीवर, विठोबाचं दर्शन डोळ्यात, यातूनच तयार होतो भक्त. वारीच्या वाटेवर चालताना शरीर ओलावतं पावसानं, पण मन भरतं विठ्ठल प्रेमानं. वारीत चालणं म्हणजे मी आहेच नाही, फक्त विठ्ठल आहे असं जगणं. पंढरपूरच्या रस्त्यावर जेव्हा पावलं पडतात, तेव्हा ती माती पुन्हा तीर्थ होऊन जाते. सावळ्या विठ्ठलाचं रूप डोळ्यांनी बघणं भाग्य आहे, पण त्याचं अनुभवणं हीच खरी प्राप्ती आहे. ही चाल साखळदंडाची नाही, ती आत्म्याच्या मुक्तीची वाट आहे. वारी सुरू झाली की घर, जबाबदाऱ्या, जग सगळं विसरून फक्त माऊली आठवते. अभंगातून शब्द येत नाहीत, ते देव उतरतात. म्हणून संतांच्या वाणीला कधी दुर्लक्ष करू नका. विठोबा हे मूर्ती नसून मनाची समर्पण भावना आहे. त्या भावनेतून पाहिलं की देव साक्षात दिसतो. वारी ही जगाची सर्वश्रेष्ठ समता शिकवणारी एक शाळा आहे. इथं श्रीमंत गरिबात भेद नाही, सगळे हरिपाठ वाले. विठ्ठल भेटीसाठी लागतात पायाचे फोड, पण मनात असतो केवळ एकच विचार, तो भेटेल. वारीनं देह थकतो, पण जीव आनंदित होतो, कारण त्या पावलात देव चालतो, भाव चालतो.
माऊली हे एकटं नाव नाही, ते वात्सल्य, प्रेरणा, श्रद्धा आणि दिव्यता यांचं प्रतीक आहे. तुकोबांचा शब्द हा मंत्र आहे आणि वारकरी तो जपत चालतो. त्या ओव्या म्हणजेच विठ्ठल दर्शन. प्रत्येक लोटांगण हा अहंकाराचा विसर्जन असतो. तिथं माणूस नाहीसा होतो आणि भक्त निर्माण होतो. चंद्रभागेच्या पाण्यात केवळ स्नान होत नाही, तिथं आत्मा धुतला जातो. ती नुसती नदी नव्हे, ती तृप्ती आहे. वारी म्हणजे देवा मला काही नको, फक्त तू हवास असं म्हणणं आणि त्या भावनेत परमेश्वर प्रकटतो. विठोबाचं दर्शन डोळ्यांनी होईल कदाचित, पण अनुभूती हृदयातूनच येते. तीच खरी भेट असते. वारी ही उगाच गर्दी नव्हे, ती सजीव भक्तीची शिस्तबद्ध रचना आहे. तिथं प्रत्येक जण एकच नाद करतो, हरी हरी. वारकरी चालतो विठ्ठल भेटीसाठी, पण त्याचबरोबर तो स्वतःला शोधतो. चाल हेच त्याचं ध्यान बनतं. माऊली ही फक्त संत नाही, ती वाट दाखवणारी माता आहे, जी भक्तीच्या वाटेवरून देवाची भेट घडवते. वारी चालताना पाय दुखतात, पण मन फुलतं, कारण ती चाल भक्तीची असते, वेदनेची नाही. ज्ञानेश्वरीच्या ओव्या म्हणजे पंढरीची वाट, त्या वाचताना चालताना दोन्ही वेळा विठ्ठल हृदयात उतरतो. सावळ्या विठ्ठलाचं दर्शन ही देहाची यात्रा नव्हे, ती मनाची ओढ आहे, जिथं अंतर्मन हाक देतं, माझा विठ्ठल. तुकोबांच्या अभंगात वारीचा नाद आहे. प्रत्येक शब्दात एक चाल आणि प्रत्येक चालीत एक देव आहे. पंढरपूरची माती ही पायाखालची नव्हे, ती भक्तीचा महिमा जपणारी भूमी आहे. तिच्या धुळीत ही भगवंत वसतो. विठ्ठल भेटीसाठी चाललेलं प्रत्येक पाऊल म्हणजे श्रद्धेची एक जपमाळ, मोती. जिथं ठेवलं पाऊल तिथं पुण्य. वारी ही चाल नसते, ती आत्म्याची वाटचाल असते. ती शरीर थकवते, पण आत्मा उजळवते.